आणखी पण असे राहतात का ग? भरपूर राहते असे बरेच गणपती आहेत. आपण सगळे बघूया. हा काकू, तुमच्या नागपुरात असतात का असे गणपती? आजकाल तर नागपुरामध्ये पण एवढे मोठे मोठे गणपती राहतात आणि रोषणाई पण एकदम काही विचारू नको. आपले कॉटन मार्केटमध्ये, नागपूरच्या आपल्या हा ना वर्धा रोडला आणि धंतोलीला पण एवढेच मोठे मोठे गणपती राहतात. आणि रोषणाईचा ऐक तामझाम तर काय विचारू नका. आणि सोबत मीना बाजार पण राहते. मीना बाजार म्हणजे? मेळावा. आई आपण गणपती जवळून बघूया का? बरं चल जाऊया. चला चला काकू चल. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा, तुझ्या कृपेनं सुखाचा संसार करूनच राहिली मी, पण तो सांभाळायची ताकद पण दे मला. म्हणजे उद्या जर कोणी माझ्या संसाराकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर मीच त्याचं काम तमाम करून टाकीन. अरे फोन का नाही उचलत ही? फोन कुठला? श्रेयस 2 दिवस नाही झाले ऑफिस जॉईन करून आणि त्याच्याबरोबर गेली. बाबा लवकर लुगडा आम्हाला धुवून आली आहे. टोपली का बाबा? माझी नाही तर इथे ठेवी. बाबा लवकर लुगडा. अथर्व इथे काय करून राहिलास रे? आई काय? बाबा कधीपासून गेले? आता ती आलेच नाही आहे. मग तू कशाला इथे थांबतो? चल ना दुसऱ्या बाथरूम मध्ये. चल 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 तिकडे. थँक गॉड बॅट टळली. पण ही शनाया का नाही फोन उचलते? हा, त्या भक्तीला ट्राय करतो म्हणजे कळेल तरी. गुरुनाथ. हॅलो. हा मी गॅरी आय मीन गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोला गुरुनाथ. शनाया आहे का? नाही. पण यावेळेपर्यंत ती ऑफिस मधून आलेली असते ना? हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हालाच माहित असेल ना मिस्टर गुरुनाथ. नाही म्हणजे रोज तिला पिकअप आणि ड्रॉप करण्याचं काम तुम्हीच करता ना? नाही, मी आज ऑफिसला गेलो नाही. मला वाटलं ती आली असेल घरी आणि ती फोनही नाही उचलते माझा. हो का? मी सांगते तिला. एक मिनिट गुरुनाथ, ती आली आहे. शनाया तुझा फोन. कोण आहे? गुरुनाथ. हॅलो. अरे यार त्याला सांग मला नाही बोलायचं त्याच्याशी. नाही मी भक्ती बोलतेय. तिला नाही बोलायचंय तुमच्याशी. अहो पण तुम्ही 1 मिनिट. शनाया. अहो पण. अरे यार ठेव ना फोन. शनाया अगं काय आहे? काय अगं बोलली का नाहीस त्याच्याशी? भांडण झालंय आमचं. ह्या असल्या रिलेशनशिप मध्ये ना हे असंच होतं. प्रेम नाही, अंडरस्टँडिंग नाही आणि मुख्य म्हणजे ना एकमेकांविषयी रिस्पेक्ट नाही. बघते प्लीज यार, आता नको सुरू हो ना यार. शी. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का शनाया? मी खरं बोलते आणि तू खोटं वागतेस ना, म्हणून तुला माझं हे बोलणं नको असतं. पण खरं माहितीये का काय? एका मॅरिड माणसासोबतची रिलेशनशिप ना कधीच विश्वासाच्या लायक नसते. अगं बघते, तुला वाटतंय तसं काहीच नाहीये. तो नाहीच भांडलाय माझ्याशी, मीच भांडले त्याच्याशी. तो तर बिचारा किती दिवस झाले मला मनवण्याचा प्रयत्न करतोय, मीच ऐकत नाहीये त्याचं. एनिवेज ते सोड ग, मी खूप दमले ग आज. आज मी खूप काम केलंय ऑफिसमध्ये. काय सांगतेस काय तू आणि काम? अरे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. मिस शनाया सबनीस यांनी केलेली तडफदार कामगिरी. ऑफिसला जाऊन त्यांनी चक्क केलंय काम. जागा. इट्स नॉट फनी ओके. मी खरंच काम केलंय आणि मी खूप दमले आज. तो आज मी फक्त जेवणार आणि झोपणार आहे. चलो भक्ति, जाओ और मेरे लिए कुछ खाना लेके आओ. तक लिया खाना. आई, तुम्हाला रात्री लागेल म्हणून पाणी ठेवते ना. ठेव. झोपला का? हो आत्ताच झोपला. आजीकडनं गोष्टी ऐकायच्या होत्या ना,
4 गोष्टी ऐकला तेव्हा कुठे झोपला पोट्ट्या. तर माझ्या आजीकडनं 10 गोष्टी ऐकायची तेव्हा झोपायचं. आई, आम्ही झोपलो असतो ना अथर्वला घेऊन इकडे. मी बाबांजवळ बेडरूम मध्ये झोपले असतात तर. आता नागपुरात असतोच ना आम्ही एकत्र. इथं काहून? इथं मला माझ्या सोन्यासोबत गप्पा हाकायचे असते. तू असते दिवसभर आपल्या कामाच्या गोंधळात. म्हणलं रात्रीच्या होऊन जाऊ दे सासू सुनेच्या गप्पा का. बिलकुल. मला तर बघ खूपच आवडते रात्रीच्या गप्पा मारायला. तिथे महालमध्ये वेटाळ्यातल्या सगळ्या पुरी जमायच्या रात्री गच्चीवरती उन्हाळ्यात. जे गप्पा मारायचो सकाळ कधी व्हायची कळायचंच नाही. आता ते दिवस राहिले का? एकदा का पोरीचं लग्न झालं की झालं की तिचं पार आयुष्यच बदलून जाते. आपलं असं काही राहतच नाही. सारं काही नवऱ्याच्या मर्जीवर चालते. म्हणूनच तर मी तुला सारखी सारखी बोलू राहिली ना. एवढ्या मोठ्या शहरात आलीयस बाई, स्वतःचं अस्तित्व जप. सारखी त्या नवऱ्याच्या भरोशावर राहू नको. आपली कामं आपण करावी. 20 वर्ष झाली मला नोकरी केली शाळेत शिक्षिका म्हणून. पण आज हातात काही राहिलं का? काही नाही. जे काही होतं नव्हतं ते सगळे आईने घेतलं. आई, ते काय कोणी परके आहेत का? जे त्यांचं तेच सगळं आपलं. सगळ्या बायकांना असंच वाटते. पण पुरुषांच्या मनात काही वेगळंच असते बाय. आपलं सगळं पुरुषांचं असते पण पुरुषाचं सगळंच काही आपलं राहतेच असं नाही काही. म्हणजे पुरुषाच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहित असते का? म्हणून बाईनं सजग राहायला हवं. आई, तुम्हाला हे सांगायचं होतं म्हणून इकडे झोपायला बोलवून घेतलं ना? असं काही नाही काही. अजून एक कारण आहे. काय? अगं यांचा घोरण्याचा आवाज असा वाढलाय की माझ्या कानाचे पड्डे फाटू लागतील की काय असं वाटायला लागलंय माझं. बाबा, म्हणजे त्यांची घोरण्याची बिमारी अजून गेली नाही वाटते. नाही ना. खूप औषधं सांगितली कोणी पण आमचा बुवा ऐकेल तर ना. म्हणजे आज आमच्या बुवाचं काही खरं नाही. राहू दे. शनाया माझ्यावर खूप चिडली आहे. पण माझ्याशी एकदा तरी बोलायला हवं तिने. आता कदाचित राग गेला असेल तिचा. आता फोन करून बघतो तिला. शनाया, फोन उचल. गुरुनाथ,